अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गाडीच्या काचा फोडून मोबाईल चोरी करणारा चोरटा आडगाव पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल 2026 ला आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गाडीच्या काचा फोडून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी कार्तिक अशोक नाडार हा तपोवन हद्दीत चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीचा ताब्यातून 7 मोबाईल एकूण 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आणि पुढील तपास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, संजय राजुळे, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.